नमस्कार, मी अश्विनी. अश्वी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये अगदी गावाकडल्या पद्धतीने फ्लावरचा काळा रस्सा कसा बनवायचा ते बघूया. चला तर मग बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते. अगदी झणझणीत आणि चमचमीत गावठी पद्धतीने आपल्याला फ्लावरची भाजी बनवायची आहे. रस्सा बनवायचा आहे काळ्या मसाल्यातला तोही. तर त्यासाठी मी प्रथम फ्लावर स्वच्छ साफ करून धुवून घेतलेले आहे. आता गरम पाण्यात घालून घेणार आहे. इथे मी गॅसवर पाणी ठेवलेलं आहे. एक पॅन मध्ये गरम झालेलं आहे. त्यात घालणार आहे 1 चमचा भर मीठ आणि चिमूटभर हळद. मस्त एक उकळी आलेली आहे. तर आपण फ्लावर घालून घेणार आहोत त्यात आणि गॅस बंद करून 10 मिनिटं फ्लावर गरम पाण्यात ठेवून घेणार आहोत. सर्व फ्लावर आपण गरम पाण्यात ठेवून घेतलेले आहे, बघत असाल. आता आपण 10 मिनिटं गरम पाण्यात फ्लावर घालून घेतलेला आहे. तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया. आपल्याला भाजीला काळा मसाला जो पाहिजे तो बनवून घेऊया. इथे मी तवा ठेवून घेतलेला आहे गॅसवर आणि तवा छान गरम झाला की आपण घालणार आहोत खोबरं. 1 वाटी खोबरं आहे. छोटी आपली नॉर्मल मुठभर खोबरं घालून घेतलेलं आहे. छान लाल कलर येऊपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आपलं खोबरं छान लालसर कलर येऊपर्यंत भाजलेलं आहे. आता एक थोडंसं साईडला करते आणि घालणार आहे धन. 2 चमचे धन घातलेला आहे. धन धन थोडं भाजलं की घालायचं आपल्याला सफेद तीळ. हलका आपलं धनही भाजून झालेलं आहे. घालत आहे 1 चमचा भर तीळ आणि छान हेही भाजून घेते. आणि त्यातच घालणार आहोत आपण अद्रक लसूण. अद्रक लसूण घालून घेते आणि मस्त आता सर्व एकत्र करून एक आपण काढून घेणार आहोत. छान भाजलेले खोबरं सर्व काढून घेणार आहोत. थोडस तेल घालून घेतलेलं आहे आणि मोठा एक कट करून घेतलेला कांदा घालून घेते. छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे. गावाकडल्या पद्धतीने म्हटलं तर गावाला चुलीवर कांदा भाजला जातो. आता आपण बाहेर राहतो त्यासाठी चूल नसते, म्हणून या पद्धतीने तव्यावर कांदा भाजून घेते. आणि छान आपल्याला लाल होऊपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे. आपला कांदाही छान भाजलेला आहे. आता काढून घेऊया. आपला कांदा खोबरं छान भाजून झालेलं आहे. आता थंड झाल्यानंतर आपण बारीक करून घेणार आहोत. थोडीशी कोथिंबीर असेल तर कोथिंबीर घालू शकतो आपण. या पद्धतीने मी थोडी कोथिंबीर धुवून ठेवलेली ती घालून घेणार आहे. मस्त बारीक करून घेणार आहे. कांदा खोबरं छान थंड करून आपण बारीक करून घेतलेलं आहे. बघू शकता मस्त असं बारीक झालेलं आहे. इथे मी कढई ठेवून घेतलेली आहे आणि तेलही घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की घालणार आहे कढीपत्ता. कढीपत्ता घातल्यानंतर घालणार आहे मसाला जो आपण वाटून ठेवला होता तो मसाला सर्व घालून घेते. सर्व मसाला घालून घेतलाय. मस्त परतून घेऊया मसालाही आपण. मसाला छान परतला की घालणार आहोत सुके मसाले. सुके मसाल्यामध्ये मी घातलेला आहे कांदा लसूण मसाला, लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ. एवढं आपण घालून घेतलेलं आहे. आणि मस्त मिक्स करून पुन्हा एकदा परतून घेणार आहोत आपण. म्हणजे जे सुके मसाले घातलेले आहे ते छान परतले पाहिजे. आपले सुके मसाले घातल्यानंतर छान परतलेला आहे. आता बघत असाल मस्त तेल सुटलेलं आहे. आणि आता आपण जी फ्लावर गरम पाण्यात घालून घेतली होती ती फ्लावर घालून घेते. सर्व फ्लावर घालून घेते. मस्त आता मिक्स करून घेणार आहे. छान अशी मिक्स झाली बघू शकता. आणि आता आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घालून घेते. काळ्या मसाल्यातला आपला रस्सा करायचा आहे म्हणून मी भरपूर असं पाणी घालून घेतलेलं आहे. 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. आणि मस्त आता शिजवून घेऊया आपण फ्लावर. छान
अतिशय मस्त असा कलर आलेला आहे. झाकण ठेवून मी आता मस्त शिजवून घेणार आहे. आपल्याला पूर्ण झाकण नाही, अर्ध झाकण ठेवायचं आहे, म्हणजे वाफ थोडीशी गेली पाहिजे, उतू येणार नाही या हिशोबाने. मस्त अशी आपली फ्लावर शिजलेली आहे आणि मस्त झालेली आहे. आपल्या फ्लावरचा रस्सा किंवा गावठी पद्धतीने फ्लावरचं कालवण आपलं झालेलं आहे आणि खूप छान असे टेस्ट टेक्स्चर वगैरे खूप छान आलेलं आहे. नक्कीच ट्राय करून बघा. खूप असे मस्त आपले फ्लावरचा रस्सा झालेला आहे आणि नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.